आपल्या सर्वांची मदत पाहिजे. विद्यापीठाचं ब्रँडिंग जे आहे ते आपल्याला करायचं आहे. जर परसेप्शन आपण बघितलं NIRF तर परसेप्शन 0.1% आहे. तर मला सर्वांना आपल्या मीडियाच्या मित्रांना आवाहन करायचं आहे की आपलं ब्रँडिंग जे आहे ते वाढवायसाठी आपण सर्वांनी आमच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टींना ज्या समाजासमोर मांडाव्या आहेत. नो डाऊट आपण चुका दाखवू शकता. सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदय श्री वर्माजी, माननीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलजी यांनी माझी निवड केली आणि माझ्या मातृसंस्थेला मध्ये काम करण्याची संधी दिली, सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विजन जर म्हणाल आपल्याला माहिती आहे की 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये आपण आहोत आणि या तिसऱ्या दशकाचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न खूपच वेगळे आहेत. आयुष्य खूप जोरात बदलते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे खूप सारे प्रवाह येत आहेत. कुठल्या प्रकारचे नोकरी येतील किंवा कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या टिकतील, किती एम्प्लॉयमेंट मिळेल, हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. तर अशा बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. त्याच्यामुळं लर्न टू लर्न, नुसतं ट्रॅडिशनल टीचिंग लर्निंग करण्यापेक्षा कसं शिकायचं, कसं आत्मसात करायचं, ही जी नवीन पद्धत आहे ती नवीन पद्धत आपण अवलंबायला पाहिजे. शिकवण्याचे जे आपले मूलभूत प्रकार आहेत ते बदलायला पाहिजेत. संशोधनामध्ये प्रगती घ्यायला पाहिजे, पण ती प्रगती फक्त पेपर पब्लिकेशनमध्ये न राहता टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जे आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण वाढवलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या समाजासाठी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि देशाच्या हितासाठी संशोधन केलं पाहिजे, असं माझं मत आहे. या सगळ्याबरोबरच आपल्याला माहिती आहे की मानवी मूल्यांचा ऱ्हास खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपण इंडियन नॉलेज सिस्टम, त्याच्यानंतर जे काही मानवी मूल्य आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज मुलांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये कशी रुजवता येतील याचा आपण प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की मी इथला विद्यार्थी असल्यामुळं शिवाजी विद्यापीठाचे जे 3 जिल्हे आहेत आणि त्यामध्ये येणारा जो ज्युरिस्डिक्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे. एकीकडे आपल्याकडे दुष्काळी भाग आहे, दुसरीकडे आपल्याकडे पावसामुळे जो दुष्काळ पडतो असा भाग आहे. तर या दोन्ही प्रकारच्या गोष्टींना आपण सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी क्लायमेट चेंज हे आपण डिपार्टमेंट स्थापित केलेलं आहे. ते क्लायमेट चेंजचं डिपार्टमेंट आपल्याला अजून सक्षम करायचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर त्यासाठी मी गेले 4 वर्ष वेगवेगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो. तेच प्रयत्न इथं आपल्याला रुजवायचे आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स ही संकल्पना आपल्याला इथं राबवायची आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि आपल्याला एक कॉन्व्हर्जन्स नावाचा नवीन प्रकल्प गव्हर्नमेंटनं सुरू केलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज, सोशल सायन्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे 4ही विभाग एकत्र काम करू शकतात. तर आपली आत्ताची थीम जी आहे, मानवजातीसमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त एकच डिपार्टमेंट सोडवू शकत नाही, फक्त सायन्स सोडवू शकत नाही. तर त्याला ह्युमॅनिटीची जोड लागते, सोशल सायन्सची जोड लागते. त्यामुळे सर्वांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण जे काम केलं, नो डाऊट इट वॉज एक्सलंट काम, एक्सलंट वर्क, पण आपण सायलोजमध्ये काम केलं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे अंतर होतं ते आपल्याला आता कमी केलं पाहिजे आणि सर्व डिपार्टमेंटनी फक्त विद्यापीठासाठी काम केलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यापीठानं समाजासाठी काम केलं पाहिजे, देशासाठी काम केलं पाहिजे. आपल्याकडे इंधनाची आता मोठी समस्या आहे, त्याच्यामुळे हायड्रोजन प्रकल्प इंधनाचा कसा येईल या समितीमध्ये शासनाचे मी काम करतोय. तर त्या प्रकारचे काही प्रोजेक्ट्स आपल्याला आणता येतील. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरमध्ये क्लायमेट रेझिलियन्स नावाचा प्रकार आहे, क्लायमेट रेझिलियन्स क्रॉप, तो आपल्याला कसा करता येईल याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचा खूप चांगला होईल. त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आणि सोशल सायन्सेस जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये समाजातले जे आता येणारे प्रश्न आहेत शहरीकरणामुळे त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने एक विविधता असली पाहिजे आणि त्यासाठी हे जर आपण केलं तर अगदी सहजपणे विद्यापीठाची वाढ होईल. इन टर्म्स ऑफ ऍक्रिडिटेशन होईल. नवीन नॅकचं ऍक्रिडिटेशनचा पॅटर्न येतोय. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळी मी A++ जेव्हा आपल्या विद्यापीठात मिळालं तेव्हा मी IQAC मध्ये होतो, IQACचा डायरेक्टर होतो. पण आता परत नवीन चॅलेंजेस आहेत कारण त्याचा पण प्रकार बदललेला आहे. रँकिंग, NIRF रँकिंग अगदी चांगली गोष्ट आहे की आपण स्टेट 45 नंबरला आहे NIRF मध्ये, स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये. परंतु आपला जो बँड आहे तो 150 ते 200 मध्ये आहे आणि सगळ्या कुलगुरूंनी यासाठी खूप प्रयत्न केलेत. तेच प्रयत्नाचे सातत्य मी पुढे ठेवणार आहे. तर हे सगळे प्रयत्न आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले
आदरणीय प्रेरणास्थान आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं प्रस्थापित झालेलं जे विद्यापीठ आहे लोणेरेला, त्याचा मी सध्या प्रभारी कुलगुरू आहे. त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर यांचे पण जी विचारसरणी आहे जी आपल्याला रुजवायची आहे, इन्क्लुझिव्ह एक महत्वाचं आहे की इन्क्लुजन कसं येता येईल. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत, त्या प्रश्नावरच आपल्याला काम करायचं आहे. तर अशा प्रकारे शिवाजी विद्यापीठ मला असं वाटतं की नवीन उंचीवर निश्चितच नेण्याचा माझा प्रयत्न असेल. मी थोडं ऑब्झर्व केलेलं आहे की आपल्या विद्यापीठाचं प्लेसमेंट जे आहे, येताना मी सगळा कमिटी समोर सुद्धा मी मांडलं तर प्लेसमेंट हे 59% आहे आणि मिडियन सॅलरी जी आहे ती 3 लाख आहे. जर आपण जाधवपूर किंवा बाकीची विद्यापीठं बघितली तर प्लेसमेंट हे 85%च्या पुढे असतं आणि मिडियन सॅलरी ही 8 लाखाच्या पुढे असते. म्हणजे आपल्याला जर NIRFच्या 50 मध्ये यायचं असेल आणि विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं फक्त रँकिंगसाठी नाही तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आकर्षित करायचं असेल, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं असेल तर मला वाटतं की हे सगळं सुधारण्याची गरज आहे. सॉफ्ट स्किल्स विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे आणि मी आत्ताच जे म्हटलं की सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि लाईफ स्किल्स या सगळ्या गोष्टी देण्याची गरज आहे. दुसरा एक माझा प्रयत्न राहील तो म्हणजे फक्त IQ, इंटेलिजंट कोशंटवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांच्या मध्ये इमोशनल कोशंट EQ, सोशल कोशंट SQ, टीम कोशंट TQ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेझिलियन्स कोशंट, म्हणजे विद्यार्थी किती निगेटिव्हिटी पचवू शकतो आणि परत तो किती सातत्याने प्रयत्न करू शकतो. तर IQ पासून RQ पर्यंतचा जो प्रवास आहे, IQ, EQ, SQ, TQ, RQ हा प्रवास आपल्याला घडवायचा आहे आणि तो प्रवास घडवताना आपल्याला तो NEPच्या माध्यमातून घडवायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्या अफिलिएटेड कॉलेजेस जे आहेत त्यांना पण सक्षम करायचे आहे. नवीन जे प्रवाह येतात जगामध्ये त्या दृष्टीने आपल्याला विद्यार्थ्यांना ज्याला म्हणतात आपण की ते कसे त्याला सामोरे जाऊ शकतील, दे विल स्टँड टॉल असं जे म्हणतात ते आपल्याला त्यांना घडवायचं आहे आणि खऱ्या अर्थानं सक्षम नागरिक बनवण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहील. इथलाच मी असल्यामुळं कोल्हापूरची मातीशी आमच्या कुटुंबियाची सगळी नाळ जोडलेली असल्यामुळं मला अगदी या सगळ्यांचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीने मी स्वतःला समर्पित करून माझ्या टीम बरोबर काम करेन. की आय बिलीव्ह इन टीम वर्क, की एकटे व्हाईस चान्सलर काही करू शकत नाही. सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन जाऊन मी याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करेन आणि याच्यामध्ये मला एक महत्वाची आपल्या सर्वांची मदत पाहिजे आहे. विद्यापीठाचं ब्रँडिंग जे आहे ते आपल्याला करायचं आहे. जर परसेप्शन आपण बघितलं NIRF मध्ये तर परसेप्शन 0.1% आहे. तर मला सर्वांना आपल्या मीडियाच्या मित्रांना आवाहन करायचं आहे की आपलं ब्रँडिंग जे आहे ते वाढवायसाठी आपण सर्वांनी आमच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टींना ज्या समाजासमोर मांडाव्यात. नो डाऊट आपण चुका दाखवू शकता पण त्याचबरोबर पॉझिटिव्ह गोष्टी मांडाव्यात. आणि शिवाजी विद्यापीठ एक असं विद्यापीठ आहे की जे समाजाभिमुख आहे, म्हणजे समाजाचं त्याच्यावर प्रेम आहे. इथं जे घडतं ते समाज ठरवतो. त्यामुळं समाजाशीच जे काही असेल त्याप्रमाणेच आपण इथं काम करणार आहोत. सगळे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, सगळे अकॅडमिक काउन्सिल मेंबर, स्टेट मेंबर्स यांना बरोबर घेऊन आपण हे सर्व साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण म्हणजे एखाद्या माणसामध्ये जे पूर्णत्व असतं त्या पूर्णत्वाला चालना देण्याचं काम शिक्षण करतं. तर ते चालना देण्याचं काम अधिक प्रभावी माध्यमांना करणे हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी माझ्या सहकार्यांच्या बरोबर पूर्ण करेन याचा मला विश्वास आहे. थँक्यू. आभारी आहे.